म्हणजे 2 मिनिटात वाटतं की तलवार चालत आहे आणि झोपेला जागा होतो. संपूर्ण साहेब यांना मी विनंती करतो कृपया मंचावर यावे आणि त्यांनी सरकार स्वीकारावा. मिसळचे अध्यक्ष सन्माननीय शशिकांत चिमणे साहेब हे त्यांना त्या पुष्प देऊन सत्कार करतील. आणि समस्त पदाधिकारी आणि उपस्थित सर्व साधारण समाज सर्वांना जय भीम. अध्यक्षाच्या परवानगीने घेणारे विषय त्यामुळे मी अधिकृतपणे बोलत आहे. हे जो शेवटचा विषय होता विषय क्रमांक 7 शेषराव गजबे यांचे संस्थाविरोधी दुष्कृत्याबाबत याविषयी निर्णय घेतले. याला स्थगित करण्यात आलं. मला जायला माहिती नाही आहे तो आपल्या कार्यकाळात निर्णय असावा. आपण डॉक्टर आंबेडकर मिशन या संस्थेचे काम करत आहोत आणि जो आंबेडकरी बनतो तो निर्भय असतो आणि बाबासाहेबांचे जे काम आहे ते निष्ठुर आणि निर्भयपणे केल्या जाते. ह्या तत्वानुसार विचार तत्वानुसार लक्षात घेतले तर ठराव नंबर 7 बाबत जे स्थगित देण्यात आली आहे ते मला करायला मानत नाही. मी 2 तास पाहिलेले आहे. तुमच्याही कार्यकाळाच्या कामकाज पाहिलं आणि त्या अगोदरही कामकाज पाहिलं. शेषराव गजबेच्या कार्यकाळामध्ये आंबेडकर मिशन म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली होती. आज कुठंतरी या मिशनने एक नागपूर घरामध्ये नाव लौकिक आपल्या कार्यामुळे निर्माण केलेलं आहे. हे खरोखर त्या कार्यकारिणीचे मी अभिनंदन करतो. पण अशी प्रवृत्ती पुन्हा मिशनमध्ये येऊ नये याची दक्षता घेण्यासाठी कठोर कारवाई करणे फार आवश्यक आहे असं मी या सभेला अधिकाऱ्यांना विनंती करतो. शेषराव गजबेवर निर्भयपणे कारवाई झालीच पाहिजे या मताचा मी आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी प्रवृत्ती पुन्हा येऊ नये. मिशनला कौटुंबिक स्वरूप येऊ नये याची आपण दखल घेतली पाहिजे. मी जे काय आता 90 सदस्यांना मान्यतेचे नाव आहे त्याच्यामध्ये अधिकांश कौटुंबिक सदस्य जास्त आहेत. असं जर होत असेल तर मिशनचं काय होईल? मी समजू शकतो सार्वजनिक जीवनामध्ये काम करणाऱ्यांना तुम्ही प्राधान्य दिलं कुठंतरी त्याला गती आणि चैतन्य लाभेल. पण आपल्या संस्थांची नेहमी अशी सद्गती राहिलेली आहे जिसके हाथ में उतारी उसका वो बैठ होता है. निदान एक चांगल्या पद्धतीनं डॉक्टर आंबेडकर मिशनचं काम सुरू आहे त्याला एक लौकिक प्राप्त झालेला आहे. मी कार्यकारिणीला विनंती करेन निदान या मिशनला पुन्हा कौटुंबिक रूप घेऊ नये. समाजामध्ये जे काही क्रिया चांगले कार्यकर्ते आहेत त्यांना तुम्ही दिलं सदस्यत्व अधिक होईल एवढंच मी माझ्या मत व्यक्त करतो. आणि शेवटी एवढंच करतो शेषराव गजबेवर कारवाई झालीच पाहिजे आणि तो निर्णय या समितीने घ्यावा अशी मी विनंती करतो. धन्यवाद.